नमस्कार मंडळी. नागपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या शेतकरी बांधवांना नागपंचमीचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. आपण का पूजतो, नागपंचमी का करतो, नागाची पूजा का करतो, आपल्या पूर्वजांनी नागपंचमी हा सण का तयार केला आहे, आपले सगळेच सणांच्या मागे पूर्वजांचा काय उद्देश होता. त्यावेळेला कुठल्याही शैक्षणिक संस्था नव्हत्या किंवा काही नव्हतं, तर त्या घटकांबद्दल आपल्याला आदर निर्माण व्हावा म्हणून आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या जे घटक आहेत, जे आपल्या अन्न निर्मितीला, आपल्या अन्नासाठी त्यांचा कुठे ना कुठेतरी सहभाग असतो, त्या सगळ्यांना आपल्याला पूजनीय बनवलेलं आहे आणि आपण नागपंचमीची पूजा करतो. आता ह्या ज्या अन्न साखळ्या आहेत, म्हणजे सूर्यप्रकाश आणि पाणी आणि कार्बन डायऑक्साईड ह्याच्यातनं वनस्पती अन्न बनवते. त्या अन्नावर तुडतुडा, कीटक उदरनिर्वाह करतात. उंदीर त्या काही दाणे खातात. त्या तुडतुड्यांना बेडूक खातो. उंदीर दाणे खातं बेडकाला आणि उंदरांना नाग खातो. नागांना ससाण्यासारखे पक्षी खातात. ते पक्षी मृत झाल्यानंतर, हे सगळे घटक मृत झाल्यानंतर परत त्यांना वेगवेगळ्या बुरशा वनस्पती सहित सगळ्यांना डिकम्पोज करून वनस्पतीचं अन्न निर्माण होतं, ह्युमस तयार होतो. ह्या अन्न सखळ्या झाल्या. ह्या मुलांना आपण तिसरी आणि चौथीमध्ये अन्न सखळ्या किंवा फूड चेन म्हणून त्यांना हे शिक्षण देतोय. त्या शिक्षणाबरोबर आपल्या पूर्वजांनी नागपंचमी हा सण का साजरा करायचं प्रयोजन केलं आहे हे जर आपण त्यांना सांगितलं, तर त्या मुलांना आपलं अन्न कसं निर्माण होतं, आपलं अन्न निर्माण करण्यासाठी कोणते कोणते घटक ह्यावर अवलंबून आहेत आणि त्यामुळे आपल्याला अन्न मिळतं, मानवाच्यासाठी हे सगळे घटक काम करत असतात आणि हे निसर्गपूरक जगतात. त्यांच्यामुळे कुठेही निसर्गाची कुठलीही हानी होत नाही. आपण आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे निसर्गाचं, पर्यावरणाचं संतुलन बिघडवतो. ह्यात उंदीर आहेत किंवा नाग आहे, ह्यांचं निसर्ग आपोआप संतुलन राखतो. इथे कोण नको, कोण हवा असं नाहीये. ते संतुलित जगत असतात. म्हणजे कोणाची संख्या वाढली का दुसरा तेच येतो आणि ते संतुलित राखतो. आणि हे करत असताना कुठेही निसर्गाचा समतोल बिघडायला देत नाहीत. तर मुलांना जर आपण तिसरी चौथीमध्ये नागपंचमी विषयी आणि ह्या अन्न साखळ्यांचा त्याचा ताळमेळ घातला आणि नागांविषयी भीती काढून टाकली, कारण भीतीपुटी खूप आपण नागपंचमी पूजा करतो, पण भीतीपुटी बिनविषारी नागांना पण आपण मारतो आणि विषारी नाग पण काहीही आपल्याला करत नाहीत. आपण सावधगिरीने वागलं तर ते त्यांचं काम करत असतात आणि ते अन्न साखळीमध्ये काम करत असतात. आपल्याला त्यांच्या भिण्याची काही गरज नाही. ही भीती काढून आपण त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे. कुठल्याही निसर्गातील घटकांना मारणं हे योग्य नाही. आता हे आमचं शेत आहे. हे आम्ही मल्चिंग आच्छादन करतो, त्यामुळे सूक्ष्मजीव, मुंग्या ह्या सर्व निर्माण होतात. आता ह्या मुंग्यांनी जे इथे तयार केलेलं आहे ह्याच्यात नाग राहतो, ते एकामेकासाठी सहाय्यभूत असतात. मग ही नैसर्गिक शेती ही आपल्या पूर्वजांनी निर्माण केली. निसर्गपूरक जीवन जगण्यासाठी ती उपयुक्त आहे, कारण ते निसर्गाचं संतुलन छानपैकी राखतात. आपण आधुनिक जीवनशैलीमुळे आपण शेतीमध्ये पण आधुनिकता आणली, पण त्या आधुनिकतेमुळे शेतीचं संतुलन बिघडलं. त्यामुळे जागतिक तापमान वाढ, हवामान बदल ह्यासाठी आपण हे जे संकट आज मानवावर आहे त्याला आपण कारणीभूत ठरलेलो आहोत. तर आपण नागपंचमी ह्या वर्षी जेव्हा पूजणार आहोत, तर सर्वांनी नागपंचमी पूजन करताना अन्न साखळ्यांचं महत्त्व आणि त्या अन्न साखळ्या जोपासण्यासाठी, त्या अन्न साखळ्या आपल्या शेतामध्ये वाढवण्यासाठी आपण नैसर्गिक शेतीचं अनुकरण केलं पाहिजे. आम्ही आमच्या शेतात नैसर्गिक शेतीचं अनुकरण केल्यामुळे आमच्याकडे आमच्या घराच्या वरांड्यामध्ये नागदेवता पाऊण तास होती.
आणि इतर वेगवेगळे सरपटणाऱ्या प्राण्यांचे आमच्या शेतात दिसतात. आम्ही कुठल्याही ह्यांना इजा पोचवत नाही, ते आमच्या बरोबर सहजीवनात जगतात. तसे इतरही पक्षी, कीटक आणि प्राणी आमच्या बागेत आहेत आणि आमची बाग MIDC मध्ये आहे. MIDC असून सुद्धा आमच्या सहजीवनात निसर्गातील विविध घटक नैसर्गिक शेतीमुळे आमच्या सहजीवनात आलेले आहेत. तर नैसर्गिक शेतीचं महत्त्व आणि निसर्गपूरक जीवनशैलीचं महत्त्व आपण मुलांना पाठ्यपुस्तकांबरोबर देऊया आणि आपल्या पूर्वजांनी जी काही एक जीवनशैली, नैसर्गिक जीवनशैली निर्माण केली आणि त्या आधारित जे सण निर्माण केलेत त्याचं महत्त्व जाणूया. त्या सणांमुळे आपण प्रदूषण करूया नको आणि जागतिक तापमानाला भर घालूया नको. नाग हा अन्न साखळीमधला मध्यावर्ती घटक आहे. आता निसर्गामध्ये निसर्गाचं जे चक्र आहे ते चक्र ह्या 4 नियमांवर चालतं: चक्रीयता, परस्पर अवलंबत्व, सहजीवन, बहुविधता आणि समानता. तर नागपंचमी हा ह्या निसर्ग नियमाचं अभ्यास करण्यासाठी एक प्रतिकात्मक आहे का? तर चक्रीयता म्हटल्यानंतर बघा, वनस्पती सूर्य, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि भूमीतल्या मूलद्रव्यांपासून अन्न निर्माण करते. त्यातनं वनस्पती निर्माण होते. त्याच्यावर तुडतुडा इत्यादी पदार्थ आपलं जीवन व्यतीत करतात. त्यांना बेडूक खातो, उंदीर ह्याच्यातलं धान्य खातं, त्यांना परत नाग खातो, बेडकाला नाग खातो, ह्यांना परत पक्षी खातात. आणि हे सगळे घटक, वनस्पती सकट सगळे घटक मृत झाल्यानंतर ते बुरशी माध्यमातनं परत भूमितत्वात किंवा भूमीमध्ये सामील होतात. ही चक्रीयता ह्याच्यात आणि खूप चक्रीयता आहेत. सूक्ष्मजीवांमध्ये चक्रीयता आहे. प्रत्येक गोष्ट चक्रीयतेत आहे. आता परस्पर अवलंबत्व, उंदीर ह्या दाण्यांवर अवलंबून आहे, बेडूक ह्याच्यावर अवलंबून आहे, नाग ह्याच्यावर अवलंबून आहे. सहजीवन, आता सहजीवनामध्ये म्हटलं आपण तर फुलपाखरं आहेत, ते परागीभवनाला मदत करतात. मधमाशा आहेत, त्यांच्याशिवाय हे होऊ शकत नाही. वनस्पतीमध्ये काही सूक्ष्म बॅक्टेरिया आहेत, त्यांच्या नायट्रोफिक्शन फिक्सेशन आहेत. इतर काही बॅक्टेरिया आहेत जे त्यांचं संरक्षण करतात, तर ते सहजीवनात राहतात. आपण म्हणतो की शेंगदाण्याच्या गाठी असतात, द्विदलामध्ये गाठी असतात, ते हवेतला नायट्रोजन फिक्सेशन करून वनस्पतीला देतात. हे सहजीवनाचं झालं. बहुविविधता, आता नागांच्या जातीमध्ये किती बहुविधता आहे, ह्यांच्यामध्ये ही पण बहुविधता झाली, वनस्पतीमध्ये बहुविधता आहे, अशी बहुविधता भरपूर आहे. आता ह्या परत भौगोलिक परिस्थितीनुसार बहुविधता बदलते. म्हणजे कोकणातली बहुविधता वेगळी, घाटमाथ्यावरची वेगळी, हिमालयातली वेगळी, सह्याद्रीच्या डोंगरातली वेगळी, समुद्र किनाऱ्याची वेगळी. ही बहुविधता त्या जमिनीचा प्रकार, त्याच्या हवामान ह्याच्यावर अवलंबून असते. तर ही बहुविधता समजून घेतली पाहिजे. समानता, निसर्गासाठी हे सगळे समान आहेत. ज्या वेळेला उंदरांची संख्या वाढते, आपोआप नागांची संख्या वाढते. नाग त्यांना संतुलित करतो. निसर्गाला नाग महत्वाचा, उंदीर महत्वाचा नाही, वनस्पती महत्वाचं असं काही नाहीये. मानवासहित सगळ्यांना समानता आहे निसर्गामध्ये, कुठे दुजाभाव नाही. प्रत्येक जण, आपण म्हणतो पिकाला कीड पडली आणि म्हणून आपण औषध फवारणी करतो, पण तसं नाहीये. निसर्ग काय म्हणतोय, ती निसर्गाने त्या कीड का आणली पिकाकडे? काहीतरी त्या पिकांमध्ये दोष आहे आणि तो दोष संपवण्यासाठी तिथे कीड आली. आता ती कीड येऊन ते वनस्पतीच संपवून टाकते. म्हणजे त्याचं कोणी अन्न साखळी, इतर अन्न साखळींनी सेवन करू नये, जेणेकरून त्याच्या शरीरात दोष निर्माण होऊ नये. तर आपण आता जी काही आधुनिकतेमध्ये पिकांचं संरक्षण करण्यासाठी वगैरे जी काही आपण औषधं निर्माण केली, रासायनिक औषधं निर्माण केली, त्याच्यामुळे जे दोष, त्या वनस्पतीमधले दोष, रासायनिक घटकांमधले दोष, हे आपल्या शरीरातून रोगराई वाढलेली आहे. आता लोक रानभाज्यांना प्रेफर करतात, कारण रानभाज्या हा कोण लागवड करत नाही, त्या निसर्गात आपोआप वाढतात. मग तिथे जे काही त्यांना येणारे किडी आहेत किंवा काही रोग आहेत, त्यांना ते स्वतःच प्रतिकार करतात, प्रतिकारक्षम अन्न निर्माण करतात. मग ते प्रतिकारक्षम अन्न ग्रहण केल्यामुळे आपल्याला ताकद मिळते, प्रतिकारशक्ती मिळते, हे आता आपण म्हणतो आहोत. पण आपण पूर्वी मानवाला निर्माण होऊन किती लाख वर्ष झाली, शेती करून आपल्याला 10,000 15,000 वर्ष झाली. पण ह्या आधुनिक
विविधतेचा शोध लागल्यानंतर आपण जी शेतीची पद्धत बदलली, त्यामुळे आपल्याला ह्या जागतिक तापमान वाढ ह्याला तोंड द्यावं लागतंय किंवा रोगराईला तोंड द्यावं लागतंय. आपलं मानवाचं जीवन संकटात आलंय, संपूर्ण सृष्टीचं जीवन संकटात आलंय. आणि जे निसर्गाच्या ह्या व्यवस्था संतुलित केल्यामुळे जी शुद्ध हवा, पाणी, अन्न, आल्हाददायक वातावरण, सकारात्मक ऊर्जा ही जी आपोआप निसर्गात उपलब्ध होतं, त्याचा आपण विनाश केलाय. मग ते परत जर आपल्याला स्थापित करायचं असेल तर जी मुलांना आपण वेगवेगळ्या शालेय जीवनात 5वी पासून 10वी पर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये पण सूक्ष्मजीवांबद्दल असतं, जैवविविधतेबद्दल आहे, पृथ्वीच्या भ्रमणतेबद्दल आहे, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण ह्याबद्दल माहिती आहे. मग ह्या सगळ्या ज्या चक्रीयता आहेत किंवा जे परस्पर अवलंबत्व आहे, बहुविधता आहे, समानता आहे, हे निसर्गाचे मूलभूत नियम आहेत. मग अशा सणांच्या वेळेला, नागपंचमी वगैरे या सणांच्या वेळेला त्या सृष्टीतल्या घटकांचं महत्व काय आहे हे मुलांना जर आपण विस्तृतपणे सांगितलं, आणि आज मुलांचा इकॉलॉजीकडे, पर्यावरणशास्त्राकडे खूप कल आहे, पर्यावरण संवर्धन करावं असं त्यांना वाटतं, मग त्यांना योग्य मार्ग मिळावा, निसर्गाचे नियम समजून घेऊन आपण करू शकतो का, प्रत्येक जणांनी मनात आणलं तर योग्य पद्धतीने ते करू शकतो. नुसती झाडं लावून ते होणार नाही, कारण झाड लावताना परत आलाच की ते झाड स्थानिक आहे का, किंवा त्या ठिकाणी ते झाड योग्य आहे का, त्याला मिळणारा सूर्यप्रकाश, हवा हे योग्य आहे का, त्याची भौगोलिक परिस्थिती वाढीसाठी योग्य आहे का, त्याला पूरकतेमध्ये ज्या सहजीवन पाहिजे ते उपलब्ध आहे का, ते नैसर्गिक व्यवस्थेमध्ये स्वतःचं भरण पोषण करू शकणार आहे का, हे सगळ्याचं ज्ञान घेऊन ते वृक्ष लागवड व्हायला पाहिजे. ते होत नाही. आपण झाडं लावत जातो, ती झाडं जगतात नाही जगतात आपल्याला काही माहीत नाही, आणि आपले श्रम, सगळी ऊर्जा खर्च होते, हाती काही लागत नाही. तर मुलांना आपण 5वी पासून ह्या जे ऋषीमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी सण निर्माण केलेत त्याच्या मागे जी काही विज्ञान आहे आणि ते जगण्याचं विज्ञान आहे, प्रत्येकाला ते कसं शाश्वत जगावं, निसर्गपूरक कसं जगावं त्याचं विज्ञान आहे. आता आपण प्रगती केली, आता आम्ही पण आता हा जो काही तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय ते प्रगतीचं प्रतीक आहे. पण ती प्रगती करू नका असं नाही, पण त्या प्रगतीचं संतुलन व्हायला पाहिजे. त्या प्रगतीमुळे निसर्गाच्या व्यवस्थेवर काही बाधा येणार नाहीये का, आणि ह्याच्यासाठी आपणच मानवानेच शोधून काढलंय कार्बन क्रेडिट, पाण्याचं क्रेडिट, इकॉलॉजिकल फुटप्रिंट, कार्बन फुटप्रिंट, पाण्याचं फुटप्रिंट. मग प्रत्येक गोष्ट आपण त्या गोष्टीतनं विचारात घेणार आहोत का, ते विचारात घेतल्यानंतर आपण आपलं ते कार्बन फुटप्रिंट, पाण्याचं फुटप्रिंट ह्याचं नियोजन करून ते संतुलित राखण्याचा प्रयत्न करणार आहोत का, आणि ते जर केलं तर आपल्याला ह्या संकटावर मात करता येईल. तर हे सण आहेत ते सिंहावलोकन करण्यासाठी आहेत. त्यावेळची जी जीवनशैली आपली उत्क्रांती झाली, त्यांनी हे सगळं शोधून काढलं, ह्याच्यासाठी ते ज्ञानी होते ना, मग त्यांनी ह्या सगळ्याचा शोध लावला आणि असे सण विकसित केले. त्याच्या मागची त्यांची काही धारणा होती, ती निसर्गपूरक होती. आपला काय झाला, विकास आता एकतर्फी झाला. आपल्याला पैसे फक्त कमवायचे आणि पैशाने सगळं विकत घ्यायचंय. तर तसं काही निसर्गातलं कुठलंही काही विकत मिळणार नाही. निसर्गाच्या ह्या नियमावरच सगळं आधारित आहे. आता आपली एकत्र कुटुंब पद्धती होती, मग त्या एकत्र कुटुंबामध्ये परस्पर अवलंबत्व आणि सहजीवन होते की, आणि त्याच्यातही बहुविधता होती. बहुविधता म्हणजे काय, तर प्रत्येकाचा स्वभाव वेगळा होता, प्रत्येकात गुण वेगवेगळे होते. ते प्रत्येक मानव पण पंचतत्वापासूनच बनलाय, आणि आजही त्याच्या शरीरामध्ये पंचतत्व आहे. मग त्याच्यात जी विविधता होती ते जर परस्पर अवलंबत्वातनं आणि संतुलनातनं आणि सहजीवनातनं आपण जर सांभाळू शकलो तर ते उपयुक्त होतं. आपला देश कृषीप्रधान आहे, मग कृषीशी निगडित ती कुटुंब पद्धती होती. आता आपण विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली आहे आधुनिकतेमुळे, पण त्याचा उपयोग सहजीवनासाठी होईल का? शहरात राहणारा एखादा घटक मनुष्य त्या कुटुंबातला असेल तर त्यांनी ग्रामीण भागातल्या आपल्या कुटुंबाला, शेती आधारित कुटुंबाला ह्या सगळ्या ज्ञानाचा ओळख करून दिली, आणि त्याची समृद्धी गाठण्यासाठी, निसर्गाची समृद्धी गाठण्यासाठी त्यांनी त्याला जर सहजीवनात मदत केली आणि एकत्रितपणा परत आपण नवीन पद्धतीत आपण
निर्माण करू शकत नाही का? नक्की करू शकतो. आपण आज सहविचारी लोकांचा एकत्रीकरणाचे ग्रुप करतो. मग आपल्या कुटुंबात जी काही बहुविधता आहे त्यांना बांधून ठेवण्यासाठी ह्या सणांचा उपयोग करून एकामेकाबरोबर संवाद साधू शकतो का? आणि ते सहजीवन पुनर्स्थापित करू शकतो का? ह्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे जे नियम आहेत हे मला भट सरांनी समजून सांगितले आणि ते मी शेतामध्ये त्याचा प्रयोग केला आणि त्यामुळे शेतामध्ये जे आल्हाददायक वातावरण निर्माण झाली, सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, त्यामुळे माझ्याही स्वभावात बदल झाला, माझ्याही ऊर्जेत बदल झाला. मला आता हव्यास नाहीये, मला निसर्गासोबत जगण्याची ओढ निर्माण झाली. मग केवढी मोठी ताकद आहे निसर्गामध्ये आपलं चैतन्य जागृत करणे. अध्यात्म काय? अध्यात्म म्हणजे आपली चेतनाशक्ती जागृत करायची आहे. मग आणि ती निसर्गामध्ये आल्याशिवाय होणार नाही. ते 4 दिवस जंगल ट्रेक केला किंवा काय केलं त्यांनी नाही होणार. तुम्हाला कायमस्वरूपी निसर्गाच्या सानिध्यात राहावं लागेल. मग ह्या सणाच्या माध्यमातून आपण आपलं जे कुटुंब आहे ते एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया. आणि शेती आधारित, आपण कृषीप्रधान देश आहोत, त्यामुळे जरी आता आधुनिकतेची आपण कास धरली तर जे आता शेती करतायत त्यांना आपण सहकार्य करूया, त्यांना समृद्ध करूया आणि त्यांच्या जोडीने आपल्याला समृद्ध होण्यासाठी आपण प्रयत्न करूया. सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवूया, त्या इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, आणि त्याचा जो फायदा असेल तो सगळ्यांनी मिळून समानतेने कसा वाटून घेता येईल आणि निसर्गासकट आपली समृद्धी कशी करता येईल ह्याचा आपण विचार करूया आणि त्याची कृतीही करूया. आणि आपल्या पूर्वजांनी हे जे काही सण निर्माण केलेले आहेत, आता नागपंचमीपासून विविध वेगळे सण साजरे करू, त्या सणांचा आधार घेऊन विचारांचे आदान प्रदान करूया. म्हणजे एकमेकांमधली जी वेगवेगळ्या कारणामुळे जी कटुता निर्माण झाली आहे ती कटुता कमी करण्यासाठी आपल्या पूर्वजांचा सहारा घेऊया. आणि नागपंचमीच्या माध्यमातून, हा म्हणतात पहिला सण आहे, ह्या माध्यमातून ही विचार आपण अंगीकारण्यासाठी प्रयत्न करूया आणि आपला देश सुजलाम सुफलाम होता तो तसा निर्माण करण्यासाठी, तो विकसित करण्यासाठी, निसर्गपूरक जीवनशैलीतनं विकसित करण्यासाठी आणि पुनश्च प्रयत्न करूया आणि आपल्या देशाला आपण बलशाली निर्माण करण्यासाठी झटूया. नमस्कार.